पन्हाळा तालुक्यातील माले इथं पिठाची गिरणी चालवणाऱ्या तेजस्विनी चेतन पाटील या महिलेच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्याऐवजी तो बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीनं चालवलेला प्रकार अत्यंत चुकीचा असून या विरोधात पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी व कार्यालय या ठिकाणी दाद मागणार असल्याचं तेजस्विनी पाटील यांनी सांगितलं आहे। माले या गावची लोकसंख्या सुमारे 20,000हून अधिक असून या गावात एकूण 11 पिठाच्या गिरणी आहेत। तेजस्विनी पाटील या 2023 सालापासून गिरण व्यवसायासाठी लागणारे सर्व कायदेशीर परवाने घेऊन या पिठाच्या गिरणीचा व्यवसाय करत आहेत। गिरणीतून उडणाऱ्या पिठाच्या धुळीचा कोणालाही उपद्रव होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनर मशीन देखील बसवण्यात आलं आहे। गिरणीला चारी बाजूनी बंदिस्तपणा ठेवण्यात व्यवसाय चालवला जात असतानाही कोणाच्या तरी सांगण्यावरून बेकायदेशीरपणे आणि स्वार्थापोटी ग्रामविकास अधिकारी RG वळवी यांनी व्यवसायामुळे शेजारील नागरिकांना आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचं कारण पुढे करत हा गिरण व्यवसाय बंद करण्यात यावा अथवा इतर जागेत स्थलांतरित करण्यात यावा अशा आशयाची नोटीस बजावली आहे। त्या शासन स्तरावरून महिला सबलीकरणासाठी ठोस पावले उचलली जात असून महिलांना विविध शासकीय योजना, छोटे मोठे उद्योगधंदे, नोकरी व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जात आहे। मात्र माले इथल्या ग्रामपंचायतीनं राजकीय आकसापोटी एका महिला व्यावसायिकेवर अन्याय चालवल्याचं चित्र पुढे येत असून या विरोधात पन्हाळा पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दाद मागणार असल्याचं गिरण चालिका तेजस्विनी चेतन पाटील यांनी सांगितलं। TV नेक्स्ट मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे।